आजचा 5वा दिवस आम्ही इथं अनुभवतोय या देवगड नगरीत, तर त्याही सर्व महिलांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। दोन संघ या अंतिम फेरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक। मेगा स्क्रीन वरती आपण पाहतोय तारा मुंबरी गावातील आमच्या सर्व माता भगिनी नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून आज इथं ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते। www.tenniscricket.in से सर्व संतोष नाणेकर, श्री गौरव सावंत आणि त्यांची टीम, विघ्नेश, त्याचबरोबर प्रथमेश आणि कॅमेरामन आमचे प्रीतम मस्कर यांचंही खूप खूप मनापासून योगदान। अर्थात वळूया सामन्याकडे। पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विदर्भ पराडकर सज्ज होताना दिसतोय। पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट सलामीची विणीची जोडी निखिल पराडकर मॅन फ्रॉम दांडी मालवण आणि त्याच्या सोबत एक व्यावसायिक खेळाडू सुनील मालवणकर नॉन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू आखूट टप्प्याचा अर्थात पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरवेधी पाहायला मिळतोय अर्थात उत्तर होते या चेंडूवरती। चेंडू निर्धाव गल्ला जातोय विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती अर्थात शतरक्षण विदर्भ पराडकर। डावखऱ्या शैलीचा फलंदाज निखिल पराडकर साठी शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन आत दिसतोय 38 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर डीप काउ कॉर्नर वरती एक शतरक्षक आणि दुसरा डीप लॉंग ऑफ वरती। राईट अप ओव्हर द विकेट लोअर फुलटा चेंडू, यावी शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेटच्या मधना क्षेत्ररक्षणामधील भगदाड अचूकपणे शोधलं जात आहे आणि पहिला खणखणीत चौकार पाहायला मिळतोय महापुरुष रेवतोय मालवण संघासाठी चौकार डीजे। थँक्यू। पहिल्या चौकारासाठी पारितोषिक येते सन्मान श्री देसाई साहेब यांच्याकडनं, मालवणचे मालवण एज्युकेशन मंडळाचे अध्यक्ष आहेत ते, त्यांच्याकडनं हे पारितोषिक येते। यावेळी वेगवान चेंडू अर्थात फलंदाज निखिल पराडकर यावेळी उत्तर नवत चेंडू निर्धाव केला जातोय। वेग भन्नाट, अचूक दिशा, अचूक लाईन आपल्याला पाहायला मिळतंय अर्थात या अचूक टप्प्यावरती डावखरा शैलीचा फलंदाज यावेळी चकवला जातोय तो निखिल पराडकरला। धावसंख्या ही स्थिरावली ती नाममात्र 4 धावा धावफलकावरती। सामना 8 षटकांचा भागीदारी करण्याचा प्रयत्न राहील तो निखिल पराडकर, त्याच्या साथीला व्यावसायिक क्रिकेट मधील मोठं नाव ज्याला मालवणचा वंडर बॉयज म्हणून ओळखलं जात आहे सुनील मालवणकर नॉन स्ट्राइक वरती। डाव्या चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती चेंडू टोलवला जातोय, एकेरी धाव निघेल अर्थात नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज प्रथमतः स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळेल सुनील मालवणकर अर्थात टेनिस क्रिकेट मधील प्रदीर्घ अनुभव, प्ले बॉयज मालवण, फ्रेंडशिप चेनवन, रोहित स्पोर्ट वेंगुर्ले, सदा स्पोर्ट वेंगुर्ले अशा मोठमोठ्या व्यावसायिक संघांकडून खेळणारा अनुभव असलेला सुनील मालवणकर यावेळी स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय। खूप मोठी जबाबदारी असेल, 8 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील अर्थात ती भागीदारी किती धावांची असेल। विदर्भ पराडकर यावेळी दुर्वर्ण राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी सन्मान देतोय सुनील मालवणकर, जमिनीचा सहारा घेतला जातोय अर्थात चेंडू जमिनीला घरंगळत शॉर्ट मिड विकेट वरती पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षण होते आणि चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही बिनबाद नाममात्र 6 धावा प्रथम फलंदाजी करताना। राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी फुलर लेनचा चेंडू अर्थात वेग भन्नाट होता, एक अँगल बनवण्याचा प्रयत्न विदर्भ पराडकरचा। चेंडू उजव्या स्टेप वर पडल्यानंतर सरळ निघून जाताना दिसतोय अर्थात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय। अवघ्या नाममात्र 6 धावा ही डावाची सुरुवात पाहायला मिळते ती महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ जो 2 वेळा या स्पर्धेचा चॅम्पियन बनलाय। नक्कीच ही संधी असेल की या तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी स्पर्धेची हॅट्रिक साध्य करायची, तर दुसऱ्या बाजूला तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ जो सुदेश नारकरच्या नेतृत्वाखाली खेळतोय तर नक्कीच ह्या हॅट्रिक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असेल
आणि या स्पर्धेचं प्रथमतः टायटल जिंकावं हा मनोमल इरादा असेल तो तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं. अर्थात क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. वर्तमान काळामध्ये तुम्हाला प्रचंड अडचणींना सामोरं जात सुरेख कामगिरी करावी लागते, ती मात्र या मैदानावरती करून दाखवावी लागेल. अर्थात स्ट्राईक एंडला सुनील मालवणकर तर नॉन स्ट्रायकर वरती निखिल पराडकर पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू अर्थात थोडासा भाग्यशाली बनतोय. तो सुनील मालवणकर एक कोण करत चेंडू निघून जाताना दिसतोय. तो एष्टी रक्षक याच्या हातामध्ये. शशांक सकपाळ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना दिसतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं. दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने यावेळी बॅकफुटला जातोय. चेंडूला कट केलं जातंय. कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक अर्थात चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव जो पवित्र होता तो कुठेतरी बदलला गेला. अर्थात संयम दाखवतोय. क्रिकेटमध्ये नक्की संयमाची परीक्षा असते. तो संयम दाखवत एकेरी धाव स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एकेरी धाव संख्येने नाममात्र बिनबाद 7 धावा धावफलकावरती. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफ वरती दुसरा यावेळी वाईडेस्ट लॉंगनवरना लॉंगन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक घेतला जातोय. अर्थात रणनीती वेगळी असेल. अर्थात 38 सर्कलच्या आतमध्ये पाहिला तर नक्कीच मिड ऑन दिसतोय. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक, कव्हर वरती आणि दुसरा डीप लॉंग ऑफ वरती. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू चेंडूला हुक केलं जात आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने आलाय चौकार. डीजे थँक्यू. शशांक सकपाळ याचा आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती हुकचा फटका. 4 धावाच्या 4 धावेने आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल तो निखिल पराडकरचा. धावसंख्या ही दुहेरी अंकात 11 धावा बिनबाद धावफलकावरती. पुन्हा एकदा जोरकस फटका टोलबाईचा. डाव्या एष्टीवरचा चेंडू हा प्रयत्न राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरतोय. यावेळी चेंडू खाली राहतोय. अर्थात ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर नव्हतं निखिलकडे आणि निर्धाव चेंडूने सांगता होतंय शशांक सकपाळच्या गोलंदाजीवरती. वेगवान द्रुतगती मारा करायचा. अर्थात जो क्षेत्ररक्षण व्यूहरचना रचली त्यामध्ये फसवायचं ही रणनीती. शॉर्ट स्क्वेअर लेगला जो सापळा रचला होता अर्थात त्या सापळ्यामध्ये गोलंदाज यावी मगर मिठीत घेताना दिसतोय निखिल पराडकरला आणि पहिला गडी बाद होतोय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाचा निखिल पराडकर तंबूच्या आश्रयाला. डीजे थँक्यू 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 डीजे. गेले 4 दिवस आजचा 5वा दिवस ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली ते डीजे ऑपरेटर महेंद्र चौगुले त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. गेले 4 दिवस आजचा 5वा दिवस आमचा नाश्ता जेवण मालवणी खाऊगिरी त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. नवीन फलंदाज डावकर शैलीचा एक आक्रमक चणीचा खेळाडू नितेश मांजरेकर यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा 1 डाऊन पोझिशन वरती राईट आर्म राऊंड विकेट. शशांक बॅकफुटला जातोय. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अर्थात संपर्क अचूक होत नाही. परिणामी कव्हर वरती क्षेत्ररक्षण होतंय. निलेश करंगुटकर येतोय चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने नितेश मांजरेकर आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 1 बाद 12 धावा धावफलकावरती. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6ची सरासरी पाहायला मिळत आहे. महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ पायस अल्मेडा याच्या नेतृत्वाखाली हा संघ पाहायला मिळतोय आणि गेली 2 पर्व ज्या संघाने आपली छाप सोडली, ज्या
2 वर्षावरती अधिराज्य गाजवलं, या स्पर्धेचं टायटल जिंकलं, तो महापुरुष रेवतळे मालवण संघ सलग 3ऱ्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना दिसतोय. समोर उभा टाकतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ. अर्थात पाहावं लागेल टायटलचे हॅट्रिक होईल की संभाव्य हॅट्रिक पासून तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ अनपेक्षित धक्का देत या स्पर्धेचा प्रथमतः चॅम्पियन बनताना पाहायला मिळेल काय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी अर्थात ज्याला विदर्भ एक्सप्रेस किंवा देवगड एक्सप्रेस म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तो विदर्भ पराडकर यावेळी सज्ज होताना दिसतोय गोलंदाजीवरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षण पाहिलं, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. यावेळी उंची दिलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण हे कारणीभूत ठरतंय. डीप थर्ड मॅन सीमारेषेला चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. म्हणजे या चेंडूवरती 5 धावा निघतायत. महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाला आलाय चौकार. थँक्यू. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. विदर्भ पराडकर कडनं चुकी झाली. उंची दिलेला चेंडू पंच दंडित करतायत. फ्री हिटची नामी संधी असेल ती डावक्रा शैलीचा फलंदाज नितेश मांजरेकर साठी. दूरवरनं राईट ऑफ ओव्हर द विकेट. विदर्भ आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. असं नसतं व्हावं. शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल पाहायला मिळाला विदर्भ पराडकरच्या गोलंदाजीवरती. 23-1 बाद. यावेळी चेंडू पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांदा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ती अतिरिक्त धाव मिळते मालवण क्रिकेट संघाला. 24-1 बाद. पहिली 2 षटकं गोलंदाजांचा बोलबाला. 3ऱ्या षटकावरती आक्रमण होतंय ते नितेश मांजरेकर या फलंदाजाकडनं. यावेळी ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. सुदेश नारकर येतोय वेगाने. अर्थात एकेरी धाव निघतंय. दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय ते मालवण क्रिकेट संघासाठी. एकेरी धाव ज्या एकेरी धाव संख्येने पाव शतक फलकावर लागतंय. 25 धावा 1 बाद. नितेश मांजरेकर ज्याने 1 षटकार ठोकला त्या षटकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक मालवण स्पोर्ट्सचे अध्यक्ष सन्मानसित देसाई साहेब यांच्याकडनं. विदर्भ राईट आर्म ओव्हर द विकेट सुनील साठी. यावेळी सुंदर ड्राईव्ह केला जातोय, सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळतंय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरना क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव संख्येने 26-1 बाद. मंडळाचे सदस्य चहू बाजूला लाईन वरती पाहायला मिळतात. एक सदस्य झाडावरती आहे तर नक्कीच त्याला विनंती असेल की आपण खाली उतरावं. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. संपर्क अचूक होत नाही. परिणामी एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने 27 धावा धाव फलकावरती. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खूप जुनी स्पर्धा. लौकिकाच्या शिखरावर पोहोचलेली, उत्कर्षाची शिडी चढलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कित्येक गुणवान खेळाडू या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने घडले गेले, नावलौकिक प्राप्त केला अशी ही तारा मुंबई क्रिकेट स्पर्धा. सुंदर ड्राईव्ह म्हणावं लागेल. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. स्वीपर कव्हर वरना क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी सुनील मालवणकरला. अर्थात एका बाजूला संयमी, एका बाजूला आक्रमकता ही फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघाकडनं. 28-1 बाद.
षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळतंय. पहिली 2 षटकं अवघ्या 12 धावा होत्या. पुन्हा एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू येतोय डीप स्कोर लेग वरती. अतिशय दर्जेदार शतरक्षण म्हणावं लागेल. पंचांकडनं रिव्ह्यू घेतला जातोय. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. अर्थात देवगड नगरीतील हॉटेल वसंत विजय त्या हॉटेलचे सर्वा सन्मानचे दिग्विजय कोळंबकर साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. सन्मानित श्री दिग्विजय कोळंबकर साहेब. पंचांचा इशारा येतोय. अर्थात तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की हा चेंडू नो असेल. फ्री हिटची संधी मिळेल ती फलंदाजाला. तीस धावा धावफलकावर एक बाद आतापर्यंत जोडल्या जात आहेत. पहिली 2 षटकं अतिशय शांतपणे फलंदाजी. अर्थात आघाडीचा फलंदाज निखिल पराडकर हा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीची सूत्र जबाबदारी नितेश मांजरेकर आपल्या खांद्यावरती घेतोय. तर दुसऱ्या बाजूने आघाडीचा फलंदाज सुनील मालवणकर त्याला साथ देताना दिसतोय. अर्थात एकेरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुनील मालवणकर. फ्री हिटची संधी असेल. अर्थात गोलंदाजाला थांबवलं जात आहे. दुसरा भीमर आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच दुसरा गोलंदाज उरलेल्या चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुदेश नारकर यावेळी यष्टीरक्षकाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळेल. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ. अर्थात तेजसची आठवण त्यांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच तेजसच्या आठवणी आम्ही आमच्या हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवू. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थर्टी या रिंगणवरनं स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. युवा अनुभवी गोलंदाज. यावेळी फुलर लाईनचा चेंडू लॉंग ऑफ वरती फटका पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण होत आहे. दर्जेदार शतरक्षण पाहायला मिळतंय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं. एकेरी धावसंख्येने 37 धावा धावफलकावर एक बाद. निर्धारित 8 षटकांचा सामना विचार केला तर नक्कीच 80-90 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत पाहिलं या स्पर्धेमध्ये तर श्री गणेश वाडा क्रिकेट संघ ज्याने 105 धावा या मैदानावरती उभ्या केल्या होत्या. अर्थात दुर्वर्णा राईट आर्म ओव्हर द विकेट सुनील साठी.
सुंदर ड्राईव्ह म्हणावं लागेल, कॉपी बुक स्टाईल फटका, चेंडू येतोय स्वीपर कव्हर वरती, अर्थात शतरक्षक येतोय चेंडूची परती करेपर्यंत. एकेरी धाव घेण्याची संधी. 38 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत गुणलेखक श्री मकरंद लाड, अधूनमधून श्री जागृत जोशी, श्री हितेश खवळे, अतिशय दर्जेदार गुणलेखन आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट, डावक्र शैलीच्या फलंदाजाला वेगवान चेंडू, अर्थात जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल कुठेही नव्हती. क्रिकेटमध्ये पायांची हालचाल खूप महत्वाची असते, बॅकफूट, फ्रंट फूट, आणि ज्यावेळी तुमचे पाय चालतील धावा धावफलकावरती जमायला सुरुवात होईल. अनुभवी गोलंदाज अर्थात मात्र एका अचूक लाईनवर गोलंदाजी करताना दिसतोय. याही वेगवान चेंडू म्हणावं लागेल, पूर्णपणे शांत ठेवतोय नितेश मांजरेकरला या आपल्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीमध्ये कंबर कसताना दिसतोय तो अर्थात अनुभव नाही, मात्र संघाने जो विश्वास दाखवला तेजस्फोट आनंदवाडी संघाने, त्या विश्वासाला सार्थकी गोलंदाजी मी करण्याचा प्रयत्न करेन असंच काहीसं गोलंदाजीवरती पाहायला मिळतंय. ते अर्थातच्या गोलंदाजीवरती अर्थात सुनील मालवणकर अनुभवी फलंदाज कानमंत्र देतोय नितेश मांजरेकरला. त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी होईल ती मालवण संघाकडनं. याही सलग तिसरा चेंडू, अर्थात दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधील अचूकता काय असावी त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळत आहे, ते अर्थात याच्या गोलंदाजीवरती. पूर्णपणे रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती नितेश मांजरेकर या फलंदाजाला. यावेळी मोठा फटका, यावेळी चेंडू निघून जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. पण पाहतोय याची देही याची डोळा, आणि या इनिंग मधील 4 षटक निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सांघिक धावसंख्या 1 बाद 44 धावा धावफलकावरती. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी, आणि 4 षटकांवरती महापुरुष रेवतळे संघाची फलंदाजी पाहिली तर अजूनही काही फलंदाज फलंदाजीसाठी येणं बाकी. किती धावा धावफलकावरती जमवले जात आहेत, किती धावांचं लक्ष तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासमोर उभं करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. अर्थात हिंदीचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम हो उडाया या शब्दासाठी जे फेमस आहेत गोमंतक भूमीमध्ये, त्या कृष्णा देवजी सर यांचा आवाज ऐकूया. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय. ऐकूया पुढील आवाज कृष्णा देवजी सर यांचा. थँक्यू प्रदीप सर. नमस्कार सभी का स्वागत मैदान पर इस आखिरी मैच में जो कि इस वक्त और इस समय पर अगर बात बताई जाए मैदान पर कि इस समय पर टीम का स्कोर जो कि पहुंचा 44 रन पर, लगभग 11 रन प्रति ओवर मैदान पर बनते हुए टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का जो निर्णय लिया मैदान पर, वो थोड़ा सा मैदान में इस वक्त संकट के घेरे में मैदान में लगता हुआ इस मुकाबले में. नया गेंदबाज पहुंच चुका है मैदान पर, सुधीर जो कि इस वक्त सुदेश मैदान पर. क्या सुदेश यहां पर ये पार्टनरशिप तोड़ पाएंगे मैदान पे? ऑन साइड पर हो उड़ाया 6 रन के लिए मैदान पर. लगभग 50 रन टीम के बनते इस मैदान पर. एक बेहतरीन माहौल मैदान पर, एक बहुत बिल्कुल अच्छा मुकाबला मैदान पर. उत्तम सर, माहौल कितना बड़ा प्रदीप सर, उतना ही बड़ा मैच है ये.
ये 8 ओवर का मुकाबला, हम बहुत बार कहते हैं 8 ओवर के मुकाबले में आपको पहले रुकना पड़ेगा, लेकिन सुनील मालवणकर ने किसी भी सूरत में हमने उनको देखा नहीं वो 2 कदम पीछे जाए। शुरू से लेकर आक्रमण हल्ला बोला मैदान पर, और वही अंदाज, वही बिल्कुल रुख मैदान पर। उनके चाहने वाले जानते हैं कि इस मुकाबले में ये खिलाड़ी बहुत खास है, अगर एक बार बल्ला उनका चला तो सामने वालों के लिए बिल्कुल संकट रहेगा मैदान पर। कुछ उस तरह से बैटिंग, लगभग 25 गेंदे, लगभग 12 रन प्रति ओवर इस मैदान पर, मतलब हर गेंद पर 2 रन के हिसाब से रन बन रहे, मतलब 25 गेंदों पर निकले 22 रन मैदान पर। हमारे साथ बिल्कुल मकरंद लाड जो कि बैठ चुके हैं। ठीक है, 5-4 दिन वो यहाँ पर नहीं थे, कुछ काम के लिए चले, आज अंतिम दिन पर मकरंद 2 खुर्चियां आपके लिए हमने बचा के रखी है। आपके कोई दोस्त आए तो उनके लिए शायद उस बात को पहले ध्यान में रखना। बॉयल बॉयज का हार्दिक अभिनंदन, जिन्होंने छत पर जाकर उस गेंद को निकाला गया, उसका खास आभार। एक बार हाथ ऊपर करके किसने छत पर गेंद को निकाला, एक बार हाथ ऊपर किसने जाकर छत पर से गेंद निकाला, सभी ने निकाला। वापस खेल चलेगा, 50 का आंकड़ा तो पूरा हो चुका है, और इस बार सीधा खेला लॉन्ग ऑफ पर, खिलाड़ी मौजूद है, हालांकि पहला रन बहुत तेज निकला, और इस 1 रन के साथ जो कि इस समय पर टीम का स्कोर पहुंचा 51 रन पर। फाइनल का मुकाबला, बिल्कुल अच्छा माहौल मैदान पर। तेजस्पोर्ट आलनवाड़ी वर्सेस महापुरुष रेवतले इस समय पर लड़ती हुई मैदान पर। तेजस्पोर्ट टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का जो निर्णय लिया गया मैदान पर, वो अब जाके संकट में गया। अभी तक अगर बात बताई जाए तो 1 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर पहुंचा 51 रन पर। पहला विकेट निकला, मकरंद जानकारी दे रहे 11 रन पर, जो कि पहला विकेट निकला। उसके बाद की कहानी 40 रन की पार्टनरशिप इस जोड़ी के बीच में मैदान पर, मकरंद जानकारी देता हुआ। और इस बार हवा में गेंद निकली, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, इन मौके पर वो विकेट निकला। पार्टनरशिप लगभग बन ही रही थी, लग रहा था ये पार्टनरशिप 50 की हो ही जाएगी, उसी समय पर विकेट निकला दूसरा मैदान पर। 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर मैदान पर पहुंचा, जो कि इस मैदान में महापुरुष रेवतले टीम जो कि 51 रन पर। थैंक यू। 13 गेंदों में 27 रन की बैटिंग लगभग नीतीश की अब समाप्त हो चुकी इस मैदान पर। क्या खूबसूरत बैटिंग मैदान में देखने को मिली, आक्रमण पर शुरू से ही उतरे मैदान में। अब नया बल्लेबाज पहुंच चुका है मैदान पर इस वक्त सामने से, विक्रांत मैदान पर। काबिलियत इस खिलाड़ी के पास भी बहुत अच्छी है, बिल्कुल आक्रमण करना शुरू से लेकर पसंद भी करते मैदान पर। एक खूबसूरत माहौल मैदान में, बिल्कुल अच्छा माहौल मैदान पर। क्या तीसरी साल भी यह प्रतियोगिता इस टीम के पास जाएगी या फिर रोका जाएगा, ये बताने वाला सवाल, ये बताने वाला बिल्कुल जवाब मैदान पर दिया जा रहा है मुकाबले का। और इस बार फिर से खेला गया हवा में, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, गेंद निकली, उसको छक्का कर लॉन्ग ऑफ सीमा रेखा से पार, 1 बाउंस, 4 रन के लिए मैदान पर। एक बेहतरीन माहौल मैदान पर, बाउंड्री के साथ 55 रन पर पहुंचा टीम का स्कोर। कुछ पल लगा गेंद हवा में थी, लेकिन दूसरी पल में पता चला गेंद 1 बाउंस सीमा रेखा से बाहर निकली। दर्शक काफी मात्रा में, उनमें से कुछ महिलाएं भी बैठे, उनका हार्दिक अभिनंदन। आज बहुत सा काम धाम छोड़कर ये खास मैच के लिए यहां पर पहुंच चुकी इस मुकाबले के लिए। शॉर्ट गेंद, बल्ला बहुत तेज बल्ला घुमाया, बल्ले पर गेंद लगी नहीं, विकेट कीपर की तरफ निकली गेंद, कोई रन नहीं वहां पर मिलता हुआ। रेवती टीम की भी तारीफ करनी पड़ेगी, सुनील मालवणकर टॉस तक एंड पड़ेगा। महापुरुष रेवती टीम इस वक्त टॉस हारकर बैटिंग कर रही है। ओहो, इस बार उड़ाया लॉन्ग ऑन सी मारेगा पार, 6 रन के लिए। मुकाबले का प्रदीप सर ने बिल्कुल पहले ही बताया था, 2 साल लगातार
इस मैदान पर यह टीम महापुरुष रेवतले जीत चुकी है और लगभग यहाँ पर शायद तीसरी बार भी यहाँ पर ये फाइनल में टीम है। तो इसका मतलब यहाँ पर इनका जो घोड़ दौड़ है रोकने के लिए सामने वालों को बहुत कुछ करना पड़ेगा। देखिए आपको सब दिखाया जा रहा है कैमरे में की तरफ से। पावर प्ले का इशारा, तीसरा पावर प्ले मैदान पर चलेगा इस मुकाबले में। आप सभी दर्शकों को देख सकते हैं और उनमें से हमारे पास एक पैंडल जो कि खास महिलाओं के लिए बचा के रखा है, उनमें कुछ महिलाएं भी बैठी है, कुछ स्कूल के बच्चे लगातार 5 दिन वो थोड़ा बीच बीच में आस्वाद ले रहे हैं और लगातार 5वें दिन हमारे साथ मकरन साथ रहा, इसलिए कुछ भी प्रॉब्लम हुआ नहीं यहाँ पर स्कोरिंग पर। वापस खेल चलेगा स्ट्राइक पर सुनील मालवणकर रहेगा। 3 खिलाड़ी अब सीमा रेखा पर तैनात रहेंगे। 3 में से 3 का है मिड विकेट, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ। ओवर थोड़ा सा कवर पर रखा है बिल्कुल इस मैदान पर। कद से बिल्कुल छोटा लेकिन आक्रामक भी बल्लेबाजी करना पसंद करता है जो कवर का खिलाड़ी। इस समय पर 61 यह हालत मैदान पर। अंतिम 18 गेंदों का खेल मैच में बचाव मुकाबले में। शशांक के हाथ में गेंदबाजी का मोर्चा। पावर प्ले इस इनिंग का अंतिम पावर प्ले, जो तीसरा पावर प्ले 8 ओवर का, उसमें से ये लगता हुआ पावर प्ले मैदान पर। शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास किया, हालांकि टाइमिंग ठोस लगी है। मिड विकेट पर गेंद, अतिरिक्त उछाल गेंद ने प्राप्त कर लिया। गेंद निकली, खिलाड़ी को छकाती, सीमा रेखा से पार। टीम का स्कोर पहुंचा 65 पर 2। तेजस्पोर्ट आने वाली टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय, और अभी तक बल्लेबाजी करती महापुरुष रेवतले टीम ने। अंतिम अगर खेल की बात बताई जाए तो 17 गेंदों का खेल मैच में बचा हुआ और टीम का स्कोर 65, 2 विकेट नुकसान के बाद। ऑफ टर्म के बाहर कट किया, पॉइंट के बगल से निकली गेंद। दर्शनीय शॉट मैदान पर। ठीक है, सिर्फ दर्शक बनकर लाना पड़ेगा इस गेंद को कि 2 गेंदों पर 2 चौवे मैदान पर। टीम का स्कोर मैदान पर पहुंच चुका है। खास धन्यवाद प्रदीप देवलकर आपका, जहां पर क्योंकि आपने यहां पर मुझे मौका दिया कमेंट्री करने का, और जागरूक जो कि जोशी, उनको भी धन्यवाद दूंगा मैं। बीच में शायद रुक गया था वहां से, लेकिन यहां पर अब बोल रहा हूं मैं इस बात को। और मकरन धन्यवाद कि बेहतरीन स्कोरिंग, लेकिन क्या बैटिंग है ये मैदान पर, जो अद्भुत बैटिंग मैदान। इस खिलाड़ी के पास जो क्लास है ना, वो काफी साल पुराना है। ओ फुल टॉस, वहां पर खिलाड़ी है मौजूद। फुल टॉस गेंद को दिशा दिखा नहीं पाए, अपने आप से नाराज। जिस गेंद को तीसरी बार भी चौवा मारना था, उस गेंद पर वो आउट हो गया मैदान पर। और ये शारीरिक भाषा बता रही है यहां पर कि थोड़े से नाराज लग रहे। 69 पर निकला तीसरा विकेट। डीजे बजाओ। आज 7 नदी के मैदान पर फुल टॉस गेंद ने एक ही खिलाड़ी को ढूंढा, वो कवर का खिलाड़ी जो कमर पर हाथ लेकर अब शायद खड़ा मैदान पर है, उसके हाथ में मार बैठे मैदान पर। लेकिन अब कोई फर्क नहीं पड़ता, अब आउट हो चुके। अब साईराज मैदान पर पहुंच चुका है स्ट्राइक पर साथ देने के लिए विक्रांत अपने निजी टोटल पर 10 रन पर, मतलब 3 गेंदों की कहानी इस विकेट, मतलब 300 का स्ट्राइक रेट, 300 से ऊपर स्ट्राइक रेट की बैटिंग। 69 ये टीम का स्कोर मैदान पर। तो ये टीम जो कि बैटिंग कर रही है टॉस हारकर पहले। ऑफ टर्म के बाद पीछा किया उस लाइन का, गति के साथ गेंद निकली, बहुत तेज निकली गेंद। विकेट कीपर के हाथ में कोई रन नहीं। ठीक है, कद बिल्कुल छोटा है, लेकिन गति देखिए 120 130 के आसपास इतनी तेज गति है। ये गेंद जाकर विकेट कीपर के दस्तानों में टकरा गई। इसलिए लेग स्लिप के और स्लिप के खिलाड़ी को बहुत चौकन्ना रहना पड़ेगा, क्योंकि ये ग्राउंड बहुत सुंदर है। आउटफील्ड इतनी कड़क है ना, एक बार ट्रेन छूट जाए ना तो आपको बिल्कुल नहीं मिल सकती। क्या बॉल है ये, थोड़ा सा बाहर निकला, वाइड बॉल मैदान पर। हालांकि इतनी गति अच्छी लगी वहां पर कि बल्लेबाज ने जब तक बल्ला उठा पाते तब तक गेंद निकली विकेट कीपर के हाथ में। 70 ये टीम का स्कोर है मैदान पर इस मुकाबले में, इस मैच में। महापुरुष रेवतला टीम इस मैच में बैटिंग कर रही मैदान पर। टॉस जो हार चुकी मैदान में, उसके बावजूद ये बैटिंग मैदान पर।
ओ फुल टॉस गेंद सीधा खेला, खिलाड़ी वहां पर है, फिर भी बन जाएगा शायद, नहीं वहां पर रोका गया। क्या फील्डिंग वहां पर, युवा लड़का है, क्या थ्रो वहां पर, पूरा शरीर पर कंट्रोल रखा, बॉडी पर कंट्रोल रखा, हवा में एक पैर था, एक पैर जमीन पर, उसके बावजूद वो थ्रो सीधा आता हुआ नॉन स्ट्राइक एंड पर। 2 रन वहां पर बने, 2 रन के साथ 72 पर पहुंचा टीम का स्कोर। टाइमिंग बहुत लाजवाब थी, ताकत थी शॉट में, लेकिन साथ साथ क्या नजाकत भरी फील्डिंग मैदान पर। इस बार शॉर्ट टर्म पुल किया, और ये गेंद भी दर्शक दीर्घा में जा रही है। भूषण टीकम 200 रुपए का इनाम आपको मिलेगा। मैं तो कहूंगा 100 रुपए आपको देने पड़ेंगे इस वक्त, क्योंकि यहां पर आपने जर्सी में नजर नहीं आ रहे, लेकिन चंद्रशेखर कोल की तरफ से लग रहे तो लगभग 200 रुपए का इनाम रखा है। देखिए 200 रुपए का इनाम देखा, सभी बच्चों ने मुड़कर उनकी तरफ देखा, भूषण की तरफ। भूषण शायद सारे सारे बच्चे आपसे खुश नहीं है, लेकिन सारे बच्चों की नजर आप ही पर थी। 200 लगातार 3 दिन 4 दिन कर रहे हैं। हॅलो, स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे सन्मान श्री दीपक राजम साहेबांचं. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. सन्मान श्री दीपकजी राजम साहेब. एक बेहतरीन माहौल में दर्शकों की तरफ से कैच लपेगा, 200 रुपए का पुरस्कार भी मिलेगा। क्या बैटिंग इसका, 2 छक्के 1 चौवा इस बैटिंग में शामिल मैदान पर। अरफात जो कि सुख्ता गेंदबाजी के मोर्चे पर नया गेंदबाज पहुंच चुका है मैदान पर। टीम का स्कोर पहुंचा 78 मैदान में। 7वां ओवर मैदान पर चलता हुआ अरफात के रूप में। ओ मिक्स टाइम है, ये पॉइंट पर खिलाड़ी है, और यहां पर देखिए शायद उस कैच को छोड़ा गया मैदान पर। पॉइंट खिलाड़ी को बिल्कुल क्या नजर आया पता नहीं, लेकिन शायद मौका था वहां पर। कैच तो आसान था, ऐसे मौके आपको इस समय पर लेने पड़ेंगे। जो जो सेट खिलाड़ी है स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंड का, उस खिलाड़ी का वो कैच था जहां पर इसने अच्छी बैटिंग की, एक सिक्सर भी लगा। अब नॉन स्ट्राइक का खिलाड़ी साइड राज पहुंचा स्ट्राइक पर, जहां पर आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट देखने को मिला मैदान पर। ऑफ स्टंप के बाद अरफात का गति के साथ गेंद निकले, बहुत ज्यादा बाहर निकली, वाइड बॉल निकला, और वाइड के साथ 80 पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। क्या 100 का आंकड़ा पार होना चाहिए, क्योंकि अभी भी गेंदें बहुत ज्यादा बची, इस ओवर के बाद 1 ओवर बचा है, लेकिन 100 से पहले रोकना पड़ेगा। आखिरी के अगर कहानी में बात बताई जाए ना, 8 ओवर में 100 रन चेस करना शायद आसान नहीं होगा बात में। ऑन साइड पर मिड विकेट, सीमा रेखा पर 1 बाउंड, सीमा रेखा पार मैदान पर 4 रन के लिए। अरफात, जिस अरफात ने दूसरे दिन पर शायद तीसरे दिन पर बहुत उम्दा बॉलिंग की थी, और शुरू के पहले दूसरे मैच में तो लाजवाब स्पेल डाला था, उसी अरफात पर आज आक्रमण मैदान पर, हल्ला बोलते हो मैदान पर। ओ सटीक यॉर्कर, अरफात के पास एक ही अस्त्र था, वो ब्रह्मास्त्र था, उसे निकाला उसने, और शुरू बिल्कुल चलाया वहां पर। 1 रन वहां पर निकला, अपने आप को बचा लिया उस अस्त्र से। मतलब क्रिकेट में सबसे खतरनाक जो गेंद होती है यॉर्कर गेंद, उस पर, लेकिन क्रिकेट में सभी तो गेंदें खतरनाक होती है, जहां पर कभी विकेट मिलती है, कभी फुल टॉस पर निकलती है, कभी शॉर्ट पिच पर, तो कभी ऊपर की गेंद जहां पर 6 मारना होता है। फुल टॉस गेंद पर मालूम सर आउट हो गए। मतलब जो खराब गेंद है वो भी कभी कभी विकेट दे जाती है मैदान पर। 85। ओ फुल टॉस स्लिप में खिलाड़ी, क्या एफर्ट, क्या फील्डिंग मैदान में। 3 रन टीम के लिए वैसे ही बचा इन्होंने। 1 रन के साथ टीम पहुंची 86 रन पर। 86 हालत मैदान पर। अरफात का गति है इसके पास, युवा लड़का है, कुछ साल के बाद ये बहुत सीखेगा, लेकिन आज इस मैदान पर तारा मुंबई तारा स्पोर्ट की तरफ से अगर देखा जाए तो प्रतियोगिता में एक युवा लड़के को एक अच्छा बिल्कुल प्लेटफॉर्म मिल चुका है। राउंड विकेट से अरफात 15-16 कदमों से भी ऊपर है ये करना, बहुत तेज करना भी पसंद करते हैं। ओहो, इस बार खिलाड़ी के ऊपर से निकली गेंद, सीमा रेखा से पार, 6 रन के लिए। उसी जगह पर हमारे बच्चे काफी छोटे छोटे, उन छोटे बच्चों में सबसे छोटा बच्चा है वो है युवराज, जिसने बिल्कुल
युवराज बिल्कुल विचार कर रहा है कब गेंद आएगी उनकी तरफ। ओ हेलीकॉप्टर उड़ा है, हवा में गेंद निकले, मौका, हाफ चांस है ये, मुश्किल था वहां पर, शायद कॉल था दूसरे के लिए। 94 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, 94 पर पहुंचा टीम का स्कोर। एक बार युवराज हाथ ऊपर कर दीजिए, कहा है आप, दोनों हाथ, ओके ओके कैमरामैन देखिए युवराज को, सिर्फ युवराज हाथ ऊपर, सबसे छोटा बच्चा युवराज है ये। आज सुबह 2 गेंदें रोकी युवराज ने, ताकत शरीर में ज्यादा नहीं है लेकिन मैं कहूंगा हौसला कितना बुलंद था। 94 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। देखिए कैमरामैन युवराज पर फोकस कीजिए, ये युवराज है, छोटा कद, बिल्कुल छोटा, और कैप पहनकर। मम्मी ने उसे सुबह कहा था भाई वो कैप सर पर उतारना मत, तब से उसने कैप अभी तक उतारा ही नहीं है। 94 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। खेल चलता हूं अंतिम 6 गेंदों का, मैच ऑन रहेगा। प्रदीप सर आपने बिल्कुल सही कहा था, 80 के ऊपर, 90 के ऊपर ये टोटल बन चुका है। अगर 100 बनते हैं तो शायद चेसिंग पर बल्लेबाजी तोड़फोड़ चाहिए मैदान पर। बिल्कुल सामने वाली टीम का भी एक रिकॉर्ड है, उन्होंने भी 6 ओवर में 103 रन का पर्दा भारी किया था, मतलब बैटिंग उनके पास भी है। ओ हेलीकॉप्टर सीधा हाथ में और आउट, लॉन्ग ऑन खिलाड़ी के झोली में निकली गेंद, और क्या वहां पर नजारा, विकेट निकला मैदान पर, और विकेट के साथ 5 गेंदें इस खेल में बची है। टीम का स्कोर 94। युवराज अभी भी सीमा रेखा पर मिड विकेट पर तैयार है, सिर्फ कैच है युवराज, कैप, हाँ बिल्कुल ये कैप देखिए युवराज का कैप, पहले कैप में भी कैच आप ले सकते हैं। 200 रुपए का इनाम है, साल भर में ये मौका आपको फिर ना मिलेगा। कुछ इस तरह से माहौल है मैदान पर। बल्ला इतना जमीन पर लगा ना, इसे शायद ताकत शॉट में कम हो गई, अन्यथा बल्ला जमीन पर न लगता तो ये गेंद बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर से छक्के के लिए थी। 94 पर पहुंचा टीम का स्कोर, 5 गेंदे इस खेल में बची। नया बल्लेबाज पहुंच चुका है गणेश फर्नांडिस के ऑन साइड पर, फ्लिक ऑफ द लिस्ट, टाइमिंग देखिए कमाल का है ये शॉट, फील्डिंग देखिए, शॉट उससे भी ज्यादा अच्छा, लेकिन ग्राउंड की फील्डिंग की एक बार तालियां बजाकर स्वागत कीजिए। क्या वहां पर युवा लड़के ने फील्डिंग की मैदान पर, बहुत सुंदर फील्डिंग मैदान पर। 96 103 रन का जिस टीम ने स्कोर बनाया वो टीम है तेजस्पोर्ट आनंदवाड़ी, जो अभी बॉलिंग कर रही है, मतलब काबिलियत है मैदान में। फुल टॉस गेंद, लॉन्ग लेग सीमा रेखा पर, और सीधी निकली सीमा रेखा से, 1 बाउंस पार, 4 रन के लिए। प्रतियोगिता में दूसरा 100 है ये मैदान पर। तीसरा ही 100 मैदान पर प्रतियोगिता में, ये जानकारी हमें मकरन दे रहे, शायद हमारी जानकारी गलत थी। मकरन खूबसूरत माहौल मैदान पर, तीसरा, और इस समय पर ओह लाइन लाइन देखिए वाइड हो गई है बॉल, अतिरिक्त रन वहां पर मिलता, मतलब 101 पर पहुंचा टीम का स्कोर। 103 रन हाईएस्ट टोटल है, जो कि 36 गेंदों पर तेजस्पोर्ट आनंदवाड़ी टीम का इस समय करते होंगे। अगर देखा जाए 105 है, माफ कीजिए, लेकिन यहां पर अगर देखा जाए तो उसका तो पीछा हो ही जाएगा, क्योंकि अभी भी बैटिंग है पीछे मैदान पर। और इस बार बढ़िया शॉट लॉन्ग ऑफ पर खेलेगा, शायद अच्छा प्रयास, लेकिन गेंद निकली सीमा रेखा से पार, 4 रन के लिए मैदान पर। तो 5 रन मैदान पर, 106 रन प्रदीप सर ने भी बताया, मकरन ने बताया वो 6 ओवरों का मुकाबला, लेकिन ये 8 ओवरों का मुकाबला, ये फर्क रहेगा। ओह तेज गेंद निकली शायद, हाँ बिल्कुल यही होगा मैदान पर, यहां पर नॉट का मौका और ये आउट मैदान पर।
105 अब तक की कहानी में मैदान पर शायद एक बड़ा शॉट वो टोटल जो कि पार बन जाएगा। एक विकेट अगर लेंगे तो सबसे जो टोटल था उससे पहले रोका जाएगा मैदान पर। क्या होगा मैदान में? टॉस पहले जीतता तेजस स्पोर्ट आदन वाली टीम ने, उसके जवाब में गेंदबाजी करने का निर्णय लिया गया मैदान पर और बल्लेबाजी की दावत दी महापुरुष वाली टीम को, जिसके जवाब में अभी तक 105 पर 5। और हेलीकॉप्टर जोर से चलाया मैदान पर, बल्ला लॉन्ग ऑन पर गेंद निकली है। खराब फील्डिंग, और खराब फील्डिंग की वजह से जहां पर एक रन था वहां पर गेंद निकली लॉन्ग ऑन, सीमा रेखा से पार, और टीम का स्कोर पहुंचा 109 रन मैदान पर। सर्वाधिक टोटल प्रतियोगिता का इस मैदान पर 109, जो इस मैदान पर फाइनल में बन चुका है। चाहिए 110 रन की आवश्यकता, जिससे पीछे क्या होगा इस मुकाबले का? क्या वापसी कर पाएगी तेजस स्पोर्ट जो कि आदन वाली टीम इस मुकाबले में, या 2 साल जो ट्रॉफी जीत चुकी है मैदान पर जो कि महापुरुष टीम, तीसरे साल भी उसी का डंका चलेगा? ये बताने वाला मुकाबला। हमारे साथ जुड़ जाएंगे प्रदीप देवलकर सर, उनके साथ उत्तम सर, स्वागत है आपका मैदान पे। आज मालवणचे हे 5 खेळाडू, माजी खेळाडू या ठिकाणी आम्ही त्यांना निमंत्रित केले होते आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान आणि सत्कार करतो। शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आमचे तारा स्पोर्ट्सचे एक माजी खेळाडू, उत्कृष्ट कबड्डीपटू विलास नावगे यांच्या हस्ते जोरदार टाळ्या वाजवूया आपण। या ठिकाणी आपल्या देवगडचे नायब तहसीलदार सन्माननीय श्री श्रीकृष्ण ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे। आम्ही तारा स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचं मुख्य व्यासपीठावर त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत। त्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत तो श्री नरी चिंदरकर यांचा। हे मालवण संघाचे एक माजी खेळाडू संदीप कांदळगावकर यांना विनंती आहे की त्यांनी नरी चिंदरकर सरांचा सन्मान करावा। संदीप कांदळगावकर, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण नरी चिंदरकर सरांचा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करणार आहोत। संदीप कांदळगावकर। सुजय जोशी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। आप्पा मालणकर सर, सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करतोय। आपल्या मंडळाचे कार्यकर्ते सुजय जोशी यांच्या हस्ते।
त्यानंतर सन्मान होणार आहे ते श्री नंदन देसाई, मालवण स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्रीमान नंदन देसाईजी. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या गावचे अध्यक्ष श्री सूर्यकांत जोशी सरांना. आत्ता सध्या सन्मान होतोय तो आप्पा मालणकर सरांचा. यानंतर सन्मान होतोय तो श्री नंदन देसाई सरांचा. आमच्या गावचे अध्यक्ष श्री सूर्यकांत जोशी यांना विनंती आहे की त्यांनी नंदन देसाई सरांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करावा. मित्र हे सर्व पाचही माजी खेळाडू यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळाली. हे पाचही खेळाडू तारा स्पोर्ट्सच्या स्थापनेपूर्वी श्रीदेव चौचार क्रीडा मंडळ म्हणून तारामुंबईमध्ये आमचं जे मंडळ क्रिकेटचं स्पर्धा ज्यावेळी लेदर बॉलच्या स्पर्धा व्हायच्या हे पाचही खेळाडू आमच्या या संघामधनं खेळायचे होते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी आम्ही विशेष सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर हॉटेल वसंत विजयचे श्री दिग्विजय कोळंबकर यांचा सन्मान करतील नितीन चोपडेकर. श्री दिग्विजय कोळंबकर हॉटेल वसंत विजयचे मालक नितीन चोपडेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. त्यानंतर या ठिकाणी सन्मान होईल तो श्री राजन जाधव साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवगड पोलीस स्टेशन. अध्यक्ष मी सतीश धुरत यांना विनंती करतो की सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन जाधव साहेबांचा आपण सन्मान करावा. एकच मिनिट पंच, फक्त एक जरा 2-3च सन्मान आहेत तेवढे. सन्मान होतो तो राजन जाधव साहेबांचा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवगड पोलीस स्टेशन. अध्यक्ष सतीश धुरत यांच्या हस्ते. त्यानंतर सन्मान होणार आहे तो भाऊ कुबल, देवीदास रूप भाऊ कुबल आमचे देणगीदार. त्यांचा सन्मान करतील देवीदास परब, उपाध्यक्ष तारा स्पोर्ट्स. देवीदास रूप भाऊ कुबल यांचा सन्मान करतील देवीदास परब. आमचे देणगीदार आम्हाला सलग 3 वर्ष आम्हाला आर्थिक सहकार्य करतात, सन्माननीय देवीदास कुबल, धन्यवाद. आणि यानंतर आणि 2 मान्यवर आहेत आमच्या गावचे, ते म्हणजे सन्माननीय माजी अध्यक्ष भाऊ प्रभू यांचा पुष्पगुच्छ देऊन जागृत जोशी त्यांचं स्वागत करतील. सन्माननीय श्री भाऊ प्रभू यांचं स्वागत जागृत जोशी पुष्पगुच्छ देऊन करतील. आणि लक्ष्मण तारी यांचंही स्वागत जागृत जोशी यांनी करावं. त्याचबरोबर मालवण संघाचे जे मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे श्री विक्रम मोरे सर जी या ठिकाणी उपस्थित आहे, अमोल जोशी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. अमोल जोशी. आज आमच्या विशेष विनंतीला मान देऊन आलेले श्री नंदन देसाई सर, श्री सुरेल उर्फ पप्पू परब सर, श्री नरी चिंदरकर सर, श्री विक्रम मोरे सर आणि श्री आप्पा मालणकर सर, आपले खूप खूप आभार. आपला सहकार्य आणि आशीर्वाद असंच आमच्या तारा स्पोर्ट्सच्या मागे सदैव राहू देत हीच विनंती. पंचांना विनंती आहे की आपण खेळ पुढे चालू करावा. यस, थँक्यू. जाऊया मैदानावरती. मेगा फायनलची लढत तब्बल 110 धावा 14च्या सरासरीने खेळावं लागेल. सलामीची जोडी मैदानात मिस्टर युवराज सावंत, नॉनस्ट्राईक एंडला वेदांत पायस आल्मेडा, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा मार्गदर्शक
पहिला चेंडू मोठा फटका सजवलाय, परंतु इथे पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल, परंतु निखिल येतोय चेंडूवरती आणि पहिला मोठा मासा गळाला लागतोय. युवराज बॅक टू पॅव्हेलियन. टीमला बसलेला पहिला हादरा 1-0 अशी परिस्थिती आहे. खराब सुरुवात म्हणावी लागेल. मोठा फटका मारायचा होता युवराजला. एक मोठा खेळाडू SMG हायस्कूलच्या मैदानावर सातत्याने प्रॅक्टिस करताना दिसलाय, परंतु आज अति महत्वाच्या लढतीमध्ये शून्याचा भोपळा घेऊन डगआउट मध्ये जातोय. टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या 1-0 अशी परिस्थिती आहे. खराब सुरुवात म्हणावी लागेल SDJ. इथे आकर्षक टी शर्ट्स आहेत. पाहायचंय नवीन बॅटर निलेश करंगुटकर. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. 1-0 खराब सुरुवात. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीम कडून विजयी तब्बल 110 धावांचं लक्ष पार करायचंय. पायस आल्मेडा उर्ध विकेट मारा करतोय पंचांच्या उजवीकडून. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला भेटतंय. मॅचला सुरुवात होते. मेगा फायनलचा हा महासंग्राम इथे 14च्या सरासरीने खेळावं लागेल. या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. लेफ्ट हँड बॅटर निलेश करंगुटकरचा विचार केला तर देवगड तालुक्यातील देवगड परिसरातील एक मोठा खेळाडू आहे लेफ्ट हँड बॅटर. इथे पुन्हा एकदा लेग स्टिक पिच करतोय की काय? यस, पंच सिग्नल वाईट देत आहेत आम्हाला आणि त्यावर मात्र एका धावेने टीमचं खातं खोललं जातंय. टीमची धावसंख्या 1-1. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी 110 धावांचं लक्ष पार करायचंय. दोन्ही संघ ताकदवान आहेत. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी देवगड तालुक्यातील ताकदवान संघ. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर मात्र इथे स्लो ऑन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला. अमित चेंडूकडे जाईल, ताबा मिळवेल तोपर्यंत एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या वाढते 2-1. इथून तुम्हाला खेळ सावरावा लागेल. वेदांत जाधव येतोय. याच मैदानावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रॅक्टिस करताना दिसलाय. हल्ली 2 स्पर्धा या मैदानावरती झाल्या आहेत. त्याच मैदानावरती अर्धशतकाची भागीदारी सुद्धा या खेळाडूंनी केली आहे. भरपूर रेकॉर्ड आहेत वेदांत जाधवचा नावावरती. या मैदानावरती देवगड परिसरातली हा मोठा खेळाडू यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे. 2025-2024 च्या कालावधीमध्ये चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. निखिल चेंडू पर्यंत जाईपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. चौकारासाठी जातोय. वेदांतने चौकाराच्या साहाय्याने खातं खोललंय. वेदांतला इथे तळ ठोकून राहावं लागेल. वेदांत वरती जबाबदारी असेल संपूर्ण टीमची. निलेश असेल त्याच्या जोडीला. वेदांत युवा खेळाडू परंतु भरपूर वर्ष क्रिकेट खेळला नाहीये. युवा खेळाडू आहे. अनुभवाचे बोल कमी आहेत परंतु यावर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे. भरपूर मॅचेस जिंकून दिलेत आपल्या टीमला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता परंतु कव्हरला मारायचा होता पुन्हा एकदा. परंतु पायस आल्मेडा या गोलंदाजाचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. पावसाळी क्रिकेट असेल त्यानंतर या स्कूलवरती भरपूर सामने त्याने सुद्धा खेळलेत. त्याने सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलंय. सलग 2 वर्ष महापुरुष रेवतळेने चॅम्पियन ट्रॉफी उठवली आहे परंतु इथे पाहायचंय चांगला चेंडू लॉंग लेगला चेंडू जातोय 38 सर्कल मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एकच धाव वेदांतच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. तिसऱ्या वर्षी तारा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर करेल का महापुरुष रेवतळे संघ? परंतु सध्या तरी तशा पद्धतीचं चित्र दिसतंय. परंतु तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघ हा सुद्धा हार देखील मारणार नाहीये. चांगला फटका सजवलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे. पाहायचंय भरपूर दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलाय तोपर्यंत 2 धावा इथे ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. मोठे फटके पेश करावे लागतील परंतु तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला मारावेच लागतील. आणि इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 1-9 अशी परिस्थिती आहे. 1-9 टीमची धावसंख्या तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. यस डीजे.
जबाबदारी सांभाळली आहे. स्ट्रायकिंग एंडला वेदांत जाधव आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी राऊंड विकेट मारा सौरभ कांबळे. चांगला चेंडू स्विंग अँड मिस म्हणावा लागेल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय चेंडू. वेदांत सारखा अष्टपैलू खेळाडू थोडासा बीट झालाय. वेदांतचा विचार केला तर या खेळपट्टीवरती सातत्याने खेळताना दिसलाय, परंतु अंदाज घ्यावा लागेल वेदांतला कशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर कुठे येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शांत ठेवलंय. अल्टी पलटी शॉट म्हणावा लागेल, फटके मारण्यात प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र शांत ठेवलंय सौरभ कांबळेने. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1-9. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी 110 धावांचं बललक्ष मोठं पार करायचंय, परंतु आनंदवाडी टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये महापुरुष रेवतळे संघाला, कारण भरपूर खोलवर टप्प्याची बॅटिंग आहे त्यांच्या डगआउट मध्ये. परंतु सध्या मैदानात वेदांत मोठा फटका सजवलाय. फटका फसला. इथे निखिल तारी येतोय चेंडूच्या खाली आणि निखिल पराडकर या ठिकाणी अप्रतिम झेल पकडतोय आणि इथून युटर्न घेतलाय. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी बॅकफुटला दिसेल इथून, कारण वेदांत सारखा खेळाडू इथे बाद झालाय. टीमला बसलेला दुसरा आद्रा, परंतु टीमची धावसंख्या 2-9 अशी परिस्थिती आहे. आता मात्र तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमच्या डगआउट मध्ये शांततेचं वातावरण आहे. इथे कॅप्टन थोडा प्रेशर मध्ये असेल, त्याच्याकडे भरपूर अपेक्षा आहेत. स्वतः टीमचा कॅप्टन, टीमचा मार्गदर्शक, टीमचा नेता, टीमचा सेनापती, टीमचा कणा मैदानात दाखल झालाय. मिस्टर सुदेश नारकर हा बॅटर मैदानात जागतोय. अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु इथून सरसेनापती ही भूमिका घ्यावी लागेल सुदेश नारकरला. संघ अडचणीत आहे. 2-9 अशी परिस्थिती आहे, परंतु निलेश करंगुटकर अनुभवी खेळाडू आहे, सुदेश नारकर अनुभवी खेळाडू आहे. हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत, परंतु मैदानावर तर टिकणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी ही पडझड असेल. परंतु इथे मात्र सौरभ कांबळे चांगली गोलंदाजी करतोय. ते चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. महापुरुष रेवतळे या टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. मालवण परिसरातील एक ताकदवान संघ, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. चांगला चेंडू हलक्यात आणि थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. ताबा मिळवेल तोपर्यंत सुदेश नारकर आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. भरपूर वेळानंतर स्कोर कार्ड कुठेतरी हल्ल्यासारखं दिसते, परंतु एका खेळाडूला इथे धावांची रणमशीन चालू करावी लागेल. म्हणजेच काय तर विराट कोहली बनवावं लागेल एका खेळाडूला. इथे मोठे फटके मारावे लागतील. काल प्रशांत आचरेकरने संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग केली, 25 चेंडूमध्ये 85 धावांचं लक्ष, 85 धावा बनवल्या, 8 षटकार 7 चौकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला भेटले, परंतु तशा पद्धतीची बॅटिंग. हा फटका फसला नाहीये. यस, फटका फसलाय आणि इथे मात्र बाउंड्री लाईनच्या नजीक इथे निलेश करंगुटकरला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला तिसरा आद्रा. टीमची धावसंख्या 3-10 धावा. संघ अडचणीत आहे. सुरुवातीपासून वर्चस्व गाजवलंय. पायस अलमेडा ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 1-9. सौरभ कांबळे तोच की त्याच्याच पायावरती पाऊल ठेवून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. इथे मात्र निलेश करंगुटकर बाद होतोय. टीमला बसलेला तिसरा आद्रा. टीमची धावसंख्या 3-10 अशी परिस्थिती आहे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमची. परंतु कुठेतरी निर्णय चुकलाय की काय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर मात्र 8 ओव्हरमध्ये 109 धावांचा बलाढ्य असं धाव संख्या रचली महापुरुष रेवतळे टीमने. आणि आता मात्र तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी प्रत्येक एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. लक्ष भरपूर लांब आहे, परंतु नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. बंटी दुरी हा बॅटर दिसेल. VRCC आनंदवाडी टीमचा कॅप्टन कुल म्हणून त्याच्या नावाची नेहमीच चर्चा असते, परंतु आज आपल्या टीमसाठी इथे कॅप्टनची भूमिका घ्यावी लागेल. एक तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचा कॅप्टन सुदेश नारकर नॉन स्ट्राईक एंडला, तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर VRCC आनंदवाडी टीमचा कॅप्टन कुल मिस्टर बंटी धुरी स्ट्रायकिंग एंडला. इथून तुम्हाला अलाउन द कार्पेट फटके पेश करावे लागतील. मॅचला सुरुवात. बॅकफुटला जाऊन लॉंग लेगला फटका सजवलाय. नो मॅन्स लँड मध्ये आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. खेळाडू सुद्धा तितक्या ताकदीने धावतोय, परंतु इथे सीमारेषेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेतली, तिसरी धाव वेगाने घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल.
अशा पद्धतीचे धावा घ्याव्या लागतील. इथून तुम्हाला जमिनीलगत फटके मारावे लागतील. सिंगल डबल वरती भर द्यावा लागेल. इथून 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3ला 13 झाली आहेत. परंतु या परिस्थितीतून तुम्हाला सावरावं लागेल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमला. 36 चेंडू आणि 97 धावांची आवश्यकता आहे. परंतु मॅच संपलेली नाहीये. 36 चेंडू 93 धावा या खेळपट्टीवरती सहजरित्या बनू शकतात. असे भरपूर कारनामे या खेळपट्टीने दाखवले आहेत या अगोदरच्या स्पर्धेमध्ये. परंतु आज इथे शांत डोक्याने खेळावं लागेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. 3ऱ्या ओव्हरचा खेळ चालू होतोय. पायस आल्मेडा येतोय. टीमची धावसंख्या 3ला 13. इथून चांगला खेळ करावा लागेल. बंटी दुरी नॉन स्ट्राइक एंडला स्ट्रायकिंग एंडला सुदेश नारकर. पायस आल्मेडा ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 9 धावा खर्च केल्या. 1 गडी गमावला आपला ओव्हरमध्ये. परंतु तोच पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आणि त्याच्या विरोधात कॅप्टन कुल बंटी दुरी. पुल्लरलेनचा चेंडू पायावरती आदळतोय. परंतु इथे मात्र धावचीचा धोका असेल आणि बाद होतोय. बंटी दुरीला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला चौथा आदरा. येस, पंचांसाठी फक्त 3ऱ्या अंपायरची मदत घेतली जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनने आणि संपूर्ण स्क्वॉडने. पाहायचं या ठिकाणी फक्त पंच 3ऱ्या अंपायरची मदत घेतील. तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025. भरपूर प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की आज इथे लकी ड्रॉचे कुपन कुठे नाही आहेत. लकी ड्रॉ या मॅच नंतर होईल. परंतु बॅटर इथे OUT आउट. बॅटर आउट होतोय. बंटी धुरीला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला चौथा हादरा. टीमची धावसंख्या 4ला 13. इथून संघ अडचणीत आहे. कॅप्टन कुल बंटी धुरी आउट झालाय. वेदांत निलेश 4ला 13 अशी परिस्थिती पाहायला भेटते. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमची नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. विदर्भ पराडकरचा विचार केला तर त्याच्या मनगटामध्ये भरपूर ताकद आहे. गोलंदाजी करताना भन्नाट वेग पाहायला भेटलाय. परंतु आज इथे ताकद वापरावी लागेल. इथं शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता आहे. बॉलर तयार. पायस चांगला चेंडू आडव्या बॅटने मारायचा होता. एका जाग्यावरतून एक पाऊल पुढे टाकला आणि खेळण्याचा प्रयत्न इथे सपशेल ठरलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता. टीमला बसलेला चौथा आदरा. इथे संघ अडचणीत आणि इथून मोठे फटके. स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. चेंडू दिसला नाहीये परंतु अप्रतिम झेल पकडलाय नितेशने या ठिकाणी आणि विदर्भ पराडकर सुद्धा आउट होतोय. टीमला बसलेला चौथा आदरा म्हणावा लागेल. 4ला 5ला 13 अशी परिस्थिती आहे सध्या मैदानावरती. खराब प्रदर्शन इथे पाहायला भेटतोय. घरच्या मैदानावरती तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघ खेळतोय. परंतु सुरुवातीपासून महापुरुष रेवतळे या टीमने वर्चस्व घेतलंय. पाहायचंय या मॅच मध्ये. परंतु इथे मात्र सपशेल नांगी टाकली आहे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमने. बलाढ्य 110 धावांचं लक्ष्य पार करायचंय. परंतु प्रेक्षक सुद्धा थोडेसे मार्गस्थ होताना दिसत आहेत. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडू पर्यंत भाकीत करणं मूर्खपणाची लक्षणं संबोधली जातात आणि काल असं झालंय शेवटच्या मॅच मध्ये. परंतु आज या शेवटच्या मॅच मध्ये काय घडेल. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय दीपक डगरे. 5ला 13 अशी परिस्थिती आहे. पायस आल्मेडा ओव्हर द विकेट. दीपक दकडे स्ट्रायकिंग एंडला चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कल मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी महापुरुष रेवतळे या टीमच्या माध्यमातून. या टीमचा विचार केला तर टीम हडळ भरपूर चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. सन्माननीय विष्णू कांदळगावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सहर्ष स्वागत
विष्णू कांदळगावकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. सहर्ष स्वागत आपलं. पायस गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू कव्हरला मारायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर किंचितसा बाउन्स झालाय. गुड लेंथवरती वारंवार टप्पे टाकले जातात पायसच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. तिसऱ्या वेळेला चॅम्पियनशिप होईल का महापुरुष रेवतळे संघ. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू जातोय, सीमारेषा पलीकडे जाईल. भरपूर वेळानंतर हा चेंडू चौकार जातोय आणि इथे 3 ओव्हरचा खेळ संपल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 5-18 अशी परिस्थिती आहे. यस डीजे. दाखल झालाय. सौरभ कांबळे येतोय. 5-18 चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. थर्ड मॅनला पाहायचंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे झाली. धावसंख्या वाढते 19. 110 धावांचं लक्ष पार करायचंय. काय गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. महापुरुष रेवतळे टीमने देवगड मध्ये येऊन दबदबा निर्माण केलाय. सन्माननीय विनायक प्रभू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतोय त्यांना सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून. बॉलर तयार. पुन्हा एकदा सौरभ कांबळी गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट मारा करेल सुदेश नारकर टीमचा कॅप्टन. हा पुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज सौरभ जातोय चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तर आपण चर्चा करत होतो महापुरुष रेवतळे सलग 3ऱ्या वर्षी चॅम्पियन बनेल का या मॅच मध्ये. देवगड मध्ये येऊन दबदबा निर्माण केलाय. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमला एक मोठी टीम देवगड परिसरातली, परंतु आज इथे संपूर्ण लडखळताना दिसते. इथून उभारी घ्यावी लागेल. दोन्ही बॅटरना इथे मोठे फटके पेश करावे लागतील. मोठा फटका सजवलाय. आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सपर चेंडू आउट ऑफ पार. षटकार जातोय की चौकार. तिथे आमचे संयोजक आहेत. 4 धावा ऍड केल्या जातात टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होते 5-25. अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे. दीपक डगरे असेल, सुदेश नारकर, परंतु का रिक्स घेत नाहीये हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. इथे मोठे फटके मारावेच लागते या मॅच मध्ये. तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर सौरभ कांबळीवरती आक्रमण चढवावं लागेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू मिड विकेटला जातोय. 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. इथे तुम्हाला गॅप शोधावा लागेल. गॅप शोधून तुम्हाला अलाउन द कार्पेट चेंडू जमिनीलगत फटके खेळावे लागतील. या मॅच मध्ये संघ अडचणीत आहे. संकट मोचन म्हणून उभं राहावं लागेल. सौरभ कांबळे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बीड झालाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलीये. फाईन लेगला चेंडू टोलवायचा होता, परंतु इथे ओव्हरची सांगता होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 5-26 अशी परिस्थिती आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी या टीमची धावसंख्या. परंतु मी इथे थांबतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार. यानंतरचा आवाज ऐकाल तुम्ही. प्रदीपजी देऊलकर मॅन फ्रॉम मालवण देवली आणि मी उत्तम मुंडगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू प्रदीपजी सर. थँक्यू. धन्यवाद उत्तमजी मुनगेकर सर. अर्थात गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय एक अनुभवी गोलंदाज विक्रांत रोगे राईट आर्म ओव्हर द विकेट.
पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे, लॉंग ऑन बाउंड्री वरती झेल टिपला जातोय, 6वा गडी बाद होतोय. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ जणू बाद होण्याची शृंखला मैदानावरती पाहायला मिळत आहे. तेजस स्पोर्ट आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं डीजे. थँक्यू. नाणेफेक जिंकली होती, अर्थात नशिबाचा कौल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने झुकला होता. मात्र घेतलेला निर्णय हा थोडासा चुकीचा ठरतोय की काय याची प्रचिती SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. तब्बल 6 गडी बाद होत आहेत. सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 26 धावा, 110 धावांचा पाठलाग करताना अर्थात भलं मोठं आव्हान मैदानावरती पाहायला मिळत आहे तेजस स्पोर्ट आनंदवाडी क्रिकेट संघासमोर. यावेळी ड्राईव्ह केला जातोय, चेंडू येतोय स्वीपर कव्हर वरती, अर्थात क्षेत्ररक्षक यावेळी पायस सालमेडाचे प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत. निघतोय खणखणीत चौकार 4 धावांसाठी. थँक्यू. 30 धावा धावफलकावरती फलंदाज पाहतोय ओमकार धुरी, उजव्या शैलीचा फलंदाज, आणि उजव्या शैलीच्या फलंदाजाला राईट हॅम राऊंड विकेट. यावेळी बॉडी लँग्वेज अर्थात शरीरवधी चेंडू गुडलेंथ वर पडल्यानंतर अनियमित बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत रोगे याच्या गोलंदाजीवरती. त्या अर्थात उसळलेल्या चेंडूवरती पूर्णपणे फलंदाजाला चुकवतोय ओमकार धुरीला. लक्ष थोडस दूर पाहायला मिळतंय. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ बहुधा विस्फोटक फलंदाजी आवश्यक होती ती या संघाला. मिस टायमिंग फटका, चेंडू शॉर्ट फाईन लेग वरती, यष्टीरक्षक सुनील मालवणकरचे प्रयत्न अपुरे ठरताना दिसत आहेत. अर्थात झेल यावेळी जमिनीला दान होताना दिसतोय. एकेरी धाव ओमकार धुरीच्या खाती जमा होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. एकेरी दुहेरी धावा तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघासाठी लाभदायक नसतील. अर्थात 110 धावांचं उत्तर देताना आक्रमक विस्फोटक फलंदाजीची आवश्यकता होती ती तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. मिस टायमिंग फटका, यष्टीरक्षक सुनील मालवणकर येतोय, सुदेश नारकरला माघारी परतावं लागतंय, म्हणजे 7वा गडी बाद होतोय तो 31 या धावसंख्येवरती. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी डीजे. थँक्यू. अर्थात भलं मोठं आव्हान होतं. 110 धावांचा पाठलाग करायचा होता. 110 धावांचा पाठलाग करायचा तर नक्कीच तो सामना आठवावा लागला असता. 12 मार्च 2006 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका 422 धावांचा पाठलाग झाला होता. न भूतो न भविष्यती क्रिकेट घडलं होतं. ती सुरुवात हवी होती तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. यावेळी आकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म फुलचा फटका, डीप काऊ कॉर्नर वरती. सुरुवातीला चेंडू अडवायचा की रोखायचा या द्विधा मनस्थितीत चेंडू सीमा पार होताना दिसतोय आणि निघतोय 4 धावा डीजे. चेंडूंवरती 75 धावांची आवश्यकता असेल. लक्ष दूर पाहायला मिळत आहे, प्रयत्न करावे लागतील. विध्वंसक अर्थात ज्वालामुखीचा उद्रेक पाहायला मिळाला तरच या धावा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतील. अर्थात ती जोखीम पत्करावी लागेल. जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील. इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूंवरती आक्रमण करावं लागेल. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकताच हे बचावात्मकचं साधन असेल. ती आक्रमकता सिद्ध करावी लागेल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. हर्ष जोशी नवीन गोलंदाज येतोय. अर्थात पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती, ज्या चेंडूला
टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं म्हटलं जातं आणि सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकताना दिसतंय. 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. राईट आर्म राऊंड विकेट. हर्ष अनुभवी गोलंदाज, अनुभव नाहीये, युवा गोलंदाज. जसा विक्रांत रोगे या संघामध्ये आलाय तसा हर्ष जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल महापुरुष रौतळे मालवण क्रिकेट संघाला. वेगवान चेंडू अर्थात मिड ऑफ वरती सुंदर क्षेत्ररक्षण अमित हळदणकर आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस सेवेत कार्यरत असलेला हा अमित हळदणकर. सुंदर क्षेत्ररक्षण, एकेरी धाव. 37 बाद. यावेळी डेप ऑलंग द कार्पेटचा फटका म्हणावं लागेल. चेंडू जमलेला घरंगळत जातोय आणि लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षण होईल. अर्थात एकेरी धावसंख्येने 38 धावा धावफलकावरती. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ देहबोली खूपच सांगून जात आहे की सामना हातून निसटताना दिसतोय. अर्थात ती आक्रमक पाहायला मिळत नाही. नॉन स्ट्राईक एंडवरती धोका पत्करलेला मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पहिला प्रयत्न चेंडूची परती झाली असते तर मात्र नक्कीच इथं माघारी परतावं लागलं असतं ओमकार धुरीला. नशिबाची सुदैवाची साथ. 39 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 6 पाहायला मिळत आहे. हर्ष जोशी वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अर्थात वेग आणि अचूक लाईन अँड लेंथ ही पकडावी लागेल ती हर्ष जोशीला. अर्थात सुरेख चेंडू, ब्लॉक होल, वाईडेस्ट यॉर्कर म्हटलं तर अतिशय सुंदर चेंडू म्हणावं लागेल. उजव्या यष्टीवरती चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा पाहायला मिळतोय. तो हर्ष जोशीचा चेंडू निर्धाम गल्ला जातोय हर्षच्या गोलंदाजीवरती. शॉर्ट टर्म पुल, चेंडू जमलेला घरंगा जातोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक येतोय निखिल पराडकर. जोपर्यंत चेंडूची फेकी करेल 6 षटक 36 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 बाद 40 धावा धावफलकावरती. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथम फलंदाजी केली होती. अर्थात नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं मालवण क्रिकेट संघाला. पहिली 2 षटक गोलंदाजांचा बोलबाला राहिला कारण 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा होत्या. त्यानंतर मात्र नितेश मांजरेकरचा झंझावात, सुनील मालवणकरची समयोचित फलंदाजी आणि या फलंदाजीच्या जोरावरती तब्बल 109 धावांचा पाठलाग. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय आणि नक्कीच 3 क्षेत्ररक्षक यावेळी सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. फील्ड पोझिशन काय असेल तर शॉर्ट फाईन लेग दिसतोय. शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट लॉंग लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट बाहेर ठेवलाय. लॉंग ऑन बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक. मिनी हेलिकॉप्टर फटका पाहावं लागेल. लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने मॅक्झिमम षटकार. थँक्यू. अतिशय देखना फटका म्हणावं लागेल. MS धोनी स्टाईलचा हा फटका. अर्थात नजाकत सौंदर्य पाहायला मिळालं या फटक्यावरती. यावेळी मात्र गोलंदाजाने रणनीती बदलली. शरीराच्या दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज विक्रांत रोगेचा पाहायला मिळतोय आणि रत्नेश फालेकडे कुठेही उत्तर नव्हतं. सांघिक धावसंख्या सिरावली. 7 बाद 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 7 राईट आर्म राऊंड विकेट विक्रांत रोगे. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरती. अर्थात चेंडू भिरकावून दिला जातोय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. थँक्यू. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ. 50 धावा 9 चेंडू 60 धावांची आवश्यकता असेल. यावेळी चेंडू उजवी यष्टी सोडून बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. अवांतर धावेचा इशारा. सांघिक धावसंख्येत भर पडतंय. 51 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 9 चेंडू 59 धावांची आवश्यकता असेल. एखादा चमत्कारच तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये वाचवू शकेल.
आखोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल डीप काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने मॅक्झिमम मिळालाय षटकार. थँक्यू. अर्थात दोन खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला गोलंदाज विक्रांत रोगे हाही अनुभवी गोलंदाज आहे, अनुभव नाही, तर दुसऱ्या बाजूला रत्नेश पाले हाही मात्र अनुभवी फलंदाज पाहायला मिळतोय. आज मात्र दोन्ही आमने सामने उभे टाकतायत. नक्कीच सत्व परीक्षा असेल एकमेकांची. हो हो, यावेळी आक्रमण करतोय, संपर्क अचूक नव्हता, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. निखिल पराडकर चेंडूची फेकी करताना दिसतोय आणि एकेरी धाव रत्नेश पालेच्या खाती जमा होताना दिसतंय. सांघिक धाव संख्या 58, 7 गड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक पंचांच्या डावे सैन्य राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फ्लाइंग स्लीप मध्ये झेल पकडण्याची नामी संधी. यशस्वी झेल रितेश लोणेचा पाहायला मिळतोय आणि 8वा गडी बाद होतोय तो तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचा ओमकार. यावेळी तंबूच्या आश्रयाला डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज शशांक सकपाळ मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय. सामन्यावरती पकड मजबूत होतय. अर्थात सलग हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. पहिली 2 वर्ष ज्याने आपली छाप सोडली, दबदबा या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवलं, तो महापुरुष रेवतळे मालवण संघ सलग हॅट्रिकच्या उंबरट्यावरती लक्ष दूर पाहायला मिळतंय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. यावेळी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न डीप स्कोर लेग वरती शतरक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेट वरना साईराज हळदणकर, मात्र त्या अगोदर सौरभ कांबळे चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय आणि एकेरी धाव, ज्या एकेरी धाव संख्येने 2 धावा, 60 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. अवंतर चेंडू अर्थात अमित हळदणकर गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पूल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. मंडळाचे सदस्य त्या बाजूला दिसत आहेत. आपण झेल पकडला तर 200 रुपये सन्मान श्री चंद्रशेखर कोलगे साहेबांकडनं हे पारितोषिक आहे. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. यावेळी दिशा बदलली, परिणाम तोच. डीप काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने षटकार. थँक्यू डीजे. 80-90 धावांवरती रोखलं असतं तर हा सामना नक्कीच अटीतटीचा पाहायला मिळाला असता. मात्र एक विक्रमी धावसंख्या, आणि ज्यावेळी विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो दोन्ही बाजूने आक्रमण होणं गरजेचं असतं. इथं मात्र सामना रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. झेल टिपण्याची नामी संधी फ्लाइंग स्लिप मध्ये. यावेळी साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय. अमित हळदणकरही फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे 9वा गडी बाद होतोय. शेवटची जोडी मैदानावरती असेल तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाची. अरफात नवीन खेळाडू मैदानात पावलं टाकतोय. अर्थात अरफातची गोलंदाजी पाहिली तर क्रिकेटसाठी भविष्य उज्ज्वल आहे. नक्कीच कला कौशल्य शिकावं लागेल अरफातसाठी.
सन्मान श्री सुरेश फाले पालघर आणि रत्नेश फालेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद साहेब. आपल्याला परमेश्वर शहरात संवत्सर आणि निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना असेल खवळे महागणपतीच्या चरणी. शेवटचं षटक म्हणावं लागेल अमित हळदणकर गोलंदाजीच्या. मात्र अमित वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे ते या फलंदाजांकडनं. याही आखो टप्प्याचा चेंडू मात्र डीप काऊ कॉर्नर वरती झेल पकडला जातोय आणि सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचा चॅम्पियन बनतोय. अर्थात चॅम्पियनशिपची हॅट्रिक साध्य करतोय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ. सलग 3 वर्ष या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावतोय. मनापासून अभिनंदन महापुरुष रेवतळे मालवण आणि तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो